चला तर आज आपण बनवूया गाजर आणि बीटचं सूप. सर्वप्रथम कुकरच्या भांड्यामध्ये बटर टाकले. ते वितळून झाल्यावर त्यामध्ये तमालपत्र, दालचिनी, लसूण आणि कांदा ॲड केला. कांदा किंचित लालसर होईपर्यंत परतून घेतला. मग मी त्यामध्ये गाजर आणि बीट ॲड केले. हे सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून झाल्यानंतर मी त्यामध्ये योग्य प्रमाणात मीठ आणि पाणी ॲड केले आणि कुकरला शिट्टी दिली. पहा माझं गाजर आणि बीट किती छान शिजलं आहे. मग मी त्यामधील सर्व खडे मसाले काढून घेतले. हे सर्व साहित्य थंड करून घेतले आणि त्याची मिक्सरला अशा प्रकारे प्युरी करून घेतली. मग मी त्याच कुकरच्या भांड्यामध्ये ही प्युरी ॲड केली आणि त्यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा ॲड केली. थोडीशी उकळी आल्यानंतर मी त्यामध्ये काळी मिरी आणि मीठ ॲड केले. सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून झाल्यानंतर त्यामध्ये पुन्हा एकदा बटर टाकले. पहा माझं गाजर आणि बीटचं सूप किती छान झालं आहे. जेवढं घट्ट पाहिजे तेवढं तुम्ही ठेवायचं. चला तर या तुम्ही पण खायला. प्लीज सबस्क्राईब.